नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी सफाई कामगार या पदासाठीची भरती आलेली आहे आणि एकूण 10 जागा आहेत. मित्रांनो, अतिशय चांगली ही सफाई कामगारासाठी भरती आहे आणि याचे जे अर्ज आहेत ते मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टाने अर्ज करायचे आहेत. यासाठी तुम्हाला कोणतेही चलन किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याची गरज नाही आणि अर्ज कधीपर्यंत करायचे आहे तुम्हाला 14/5/2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज पोचतील. अशाच पद्धतीनं स्पीड पोस्ट किंवा रॅपिड पोस्टने काय करायचे आहेत हे अर्ज तुम्हाला करायचे आहे आणि अर्ज कोणाला करायचे आहेत? प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर हे जे काय तुम्हाला इथं ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. एकूण जागा किती आहेत? तर एकूण 10 जागा आहेत मित्रांनो. आणि इथं शैक्षणिक पात्रता काय दिलेली आहे? सुदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार या पदाच्या कामासाठी सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे असं इथं म्हटलेलं आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे. हे इथं शैक्षणिक अर्हता जे आहे त्याचे शैक्षणिक अर्हता दिलेले आहे मित्रांनो. बघा, उमेदवाराला 28/3/2005 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या एकूण 2 पेक्षा जास्त नसावी असं म्हटलेलं आहे. इथं हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदारावरती कोणताही गुन्हा दाखल असला नाही पाहिजे हे इथं दिलेलं आहे. वयोमर्यादा बघा कशा पद्धतीने दिलेली आहे. तर वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे 18 वर्ष पूर्ण आणि 38 वर्ष पूर्ण अशी ही वयोमर्यादा आहे. त्याच्यानंतर मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त वय नसावे असं म्हटलेलं आहे इथं मित्रांनो. बघा, योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही असं इथं देण्यात आलेलं आहे की जे ऑलरेडी शासकीय कामकाजामध्ये आहेत त्यांच्यासाठीची ही अट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कामाचे स्वरूप काय असणार आहे बघा इथं दिलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवाराची तेथे नियुक्ती केली जाईल. तेथील न्यायालय इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयाच्या प्रसाधन गृहाची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे असं इथं देण्यात आलेलं आहे. न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे हे देखील तुम्हाला तिथं काम करायचं आहे. वरील अ आणि ब मध्ये नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे करावं लागणार आहे. वेतन बघा किती दिलेलं आहे इथं. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर S1 नुसार 15,000 ते 47,300 अधिक नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे इथं तुम्हाला मित्रांनो. उमेदवाराला अर्ज करण्यासाठीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला ही जी काही डिटेल जाहिरात आहे ती जी वेबसाईट आहे latur.dcodes.gov.in हे जे काही संकेतस्थळ आहे याच्यावरती ही जाहिरात तुम्हाला इथं डाउनलोड करता येणार आहे. आणि ही जाहिरात आहे ती तुम्हाला स्पीड पोस्टनच अर्ज तुम्हाला सादर करायचे आहेत. बाय हँड जर तुम्ही अर्ज द्यायला गेला तर तुमचे अर्ज इथं स्वीकारले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज कसा करावा? जे उमेदवार शासकीय सेवेतून आहेत त्यांनी त्या विभाग कार्यालय प्रमुखाशी लेखी परवानगी घेऊनच अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर उमेदवाराने अर्जाबरोबर काय द्यायचे आहेत? अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर स्वतःची स्वाक्षरी करायची आहे. 2 सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करायचे आहेत. अर्जासोबत नमुना अ मधील प्रतिज्ञापत्र जोडायचे आहे. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे हे इथं देण्यात आलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या अर्जांची जी छाननी आहे ती अर्जांची छाननी झाल्यानंतर तुम्हाला हे जे काही संकेतस्थळ दिलेलं आहे याच्यावरती तुमची जी यादी आहे ती यादी इथं डिस्प्ले केली जाणार आहे. त्याच्यानंतर 20 गुणांची चापल्य व साफसफाईची जी परीक्षा आहे ती परीक्षा घेतली जाणार आहे मित्रांनो. चापल्य व साफसफाई परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुणाच्या आधारे
काटेकोर गुणवत्तेच्या आधारावरती तुम्हाला काय केलं जाणार आहे, इथं निवडलं जाणार आहे आणि इथं 1/3 हे जे काही गुणोत्तर आहे ते राखण्यात आलेलं आहे। उमेदवारांची 20 गुणांची तोंडी मुलाखत ही इथं घेण्यात येणार आहे आणि उमेदवारांची निवड ही सफाईकार पदाच्या चापल्य व साफसफाई परीक्षा आणि तोंडी मुलाखतीत मिळालेल्या एकत्र गुणाच्या आधारावरती तुमची नियुक्ती केली जाणार आहे। उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करता परीक्षा व मुलाखतीस बोलवल्यास स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे, हे देखील इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि तुम्हाला या भरती संबंधित ज्या काही सूचना येणार आहेत त्या सूचना तुम्हाला ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व सूचना पाहायला मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही ही वेबसाईट जी आहे ती वारंवार चेक करणं गरजेचं आहे। वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला आवश्यक आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जी काही तुमचे पात्र विद्यार्थी ठरतील त्यांची जी यादी आहे ती यादी ही तुम्हाला याच वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अर्ज आहे त्या अर्जाचा नमुना आहे मित्रांनो इथं दिलेला आहे बघा। अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला इथं दिलेला आहे। त्याच्यानंतर परिपत्र वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला इथं दिलेल्या आहेत। हे जे काही अर्जाचे नमुने आहेत मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ती PDF तुम्ही पाहू शकता। आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन भरतीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।